नमस्कार, मी उषा जगताप। माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य 2 किलो भाजके पोहे, मीठ, हळद, तेल। आपण आता हे पोहे मीठ हळद लावून तेलावर परतून घेऊया। हळद आपण मिठामध्ये टाकून मिक्स करूया। कढई टाकली, आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकूया। 1 चमचा हळद मीठ टाकूया। आणि ह्याला चांगलं परतून घेऊया, काढून घेऊया। अशाच प्रकारे सगळ्या भाजक्या पोह्यांना आपण हळद मीठ लावून घेऊया। सगळ्या पोह्यांना हळद मीठ लावले। भाजक्या पोह्यांसाठी लागणारे साहित्य: शेंगदाणे, काजू आणि बदामाचे काप, मनुके, फुटाण्याची डाळ, खोबऱ्याचे काप, कढीपत्ता, कोथिंबीर, कट केलेली हिरवी मिरची, लसूण, हळद आणि मीठ आणि कोरडे मसाले: धना पावडर, जिरा पावडर, हिंग, लाल मिरची पावडर। आपण हे सगळं साहित्य फ्राय करूया। आपण सुरुवातीला शेंगदाणे फ्राय करूया। शेंगदाण्याचा असा चटचट आवाज येतो। आपले शेंगदाणे आता फ्राय झालेत, आपण आता काढून घेऊया। शेंगदाणे फ्राय झाले, आपण यांना काढूया। आपण आता खोबरं फ्राय करूया। खोबरं फ्राय झालं, आपण आता याला काढून घेऊया। आता फुटाण्याची डाळ फ्राय करूया। आपण आता याला काढून घेऊया। काजूचे आणि बदामाचे काप, मिरची, फ्राय झाली, आपण आता काढूया। कढीपत्ता फ्राय करूया। कढीपत्ता फ्राय झाला, आपण आता त्याला काढूया। कुरकुरीत झाला, मनुके फ्राय करूया। आपण याला काढूया। लसूण फ्राय करूया। लसूण फ्राय झाला, आपण आता याला काढूया। कोथिंबीर फ्राय झाली, आपण आता तिला काढूया। हे सगळे कोरडे मसाले आपण गरम तेलामध्ये मिक्स करू। हे सगळे कोरडे मसाले आपण गरम तेलामध्ये मिक्स केले। हे सगळं साहित्य मी एका गाळणीमध्ये ठेवलं होतं। हे एवढं तेल निघालं त्याच्यामध्ये निथळून।
आता हे सगळं साहित्य आपण या पोह्यांमध्ये मिक्स करूया. हेल्दी टेस्टी चविष्ट चिवडा खाण्यास तयार आहे. हा मी कमी तेलात बनवलेला आहे. हा चिवडा तेलकट नसून महिनाभर कुरकुरीत राहतो. या दिवाळीला तुम्ही नक्की बनवा. माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. हा भाजक्या पोह्यांचा चिवडा मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. तुम्हीही बनवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.